नमस्कार. माणसाची नीच वृत्ती काय करायला भाग पडेल हे सांगता येत नाही. वैष्णवी हगवणे या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे याने विकृतीची अक्षरशः सीमाच गाठली आहे. सुनांना तर सोडाच, पण जन्मदात्या बापाला सुद्धा त्याने सोडलं नाही. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RJ मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. वैष्णवी हगवणे या विवाहित तरुणीच्या मृत्यूने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीचा पती, सासू आणि ननंद यांना अटक झाली होती. 23 मेला वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याच दरम्यान हगवणे घराण्याचा पाठीमागचा इतिहास आता उलगडत आहे. राजेंद्र हगवणे यांचे वडील तुकाराम हगवणे हे मुळशीच्या भोकुमगावचे ख्यातनाम पैलवान होते. 1980 साली ते पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर तुकाराम हगवणे हे सभापतीही बनले होते. 2004 साली स्वतः राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुळशीतून विधानसभा लढले होते, परंतु त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. 2004 साली राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष होते. त्यावेळी ते जिल्हा बँकेच्या निवडणुका सुद्धा लढले, परंतु यामध्ये त्यांना फारसं यश आलं नाही. हगवणे यांचा शेती आणि दुधाचा मूळ व्यवसाय होता. कालांतराने त्यांनी जमिनीचे व्यवहार कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केली. राजेंद्र हगवणे यांनी जन्मदात्या वडिलांचे खोटे मृत्यूपत्र बनवून सगळी मालमत्ता स्वतःच्याच नावावर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो डाव त्यांचा फसला.